हे पहा, हे जे डाव्या हाताला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफाटा. कांद्यांचा भरपूर मोठा व्यापार होतो इकडे. इथेच गायांचा देखील बाजार भरतो गुरुवारी. असा काहीसा परिसर आपला आळेफाटा आणि खूप लांबवर पसरलेला आहे आळेफाटा. दुसरी एक गोष्ट सांगायची झाली तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे रेड्याच्या मुखातून वेद वटवले होते ते रेडा समाधी याच ठिकाणी आहे आळे गावात. हे पुढे गेलं की तुम्ही आळे गावाला एक लेफ्ट टर्न आहे. त्या आळे गावातून तुम्ही पुढे रेडा समाधीकडे जाऊ देखील शकता. हे पहा, रेडा समाधी मंदिर. आणि इकडे आळेगावची मोठी यात्रा देखील असते. 6-7 दिवस यात्रा चालते नारायणगाव गावसारखी. बाकी इकडे रस्ता पहा, हा डांबरीच आहे. इकडे तर अजून काही सिमेंट रोड झालेला नाहीये. पुढून एक आळेफाटा हे शहर संपल्यानंतर डाव्या हाताला सिमेंट रोड चालू होतो. आणि हे डाव्या हाताला हे क्षेत्र तुम्हाला दिसत असेल. तिथं ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि बाकी लोक आहेत. तिथं रेड्याच्या हातावरून डोक्यावरून हात फिरवताना आहेत. मी कधी गेलो तिकडे तर तिकडचं नक्कीच लॉक करेल, जेणेकरून तुम्हाला ती माहिती होईल. बाकी तुम्हीच पहा किती लांबपर्यंत हे आळेगाव पसरलेलं आहे. आळेफाटा आहे. आता हे पुढे आळेगाव हे वेगळं आहे आणि आळेफाटा वेगळा. म्हणजे पहिल्यांदा हे आळेगाव असणार आणि तिकडून इकडे येण्यासाठी जो फाटा आहे म्हणून आळेफाटा असं कदाचित नाव पडलं असेल. हे पहा, लेफ्ट साईडला हे आळेगाव आणि स्पीड ब्रेकर वगैरे आहेत. टू वे रोड आहे. टू वे म्हणजे इकडे शहराच्या बाहेर पडायला हा टू वे रोड. कारण खूप गर्दी असते इकडे, रहदारी असते चांगलीच. आता तुम्हाला दिसत असेल खूप रहदारी आहे. त्याच्यामुळं कदाचित इकडे टू वेचे रोड आहेत. हा वडगाव आनंदपासून चालू झाला रोड टू वेचा, तर इकडेपर्यंत टू वे रोड आहे हा. आता इथे पुढे थोडं पुढे गेलं की संपेल रोड. तिकडून आपल्याला एक अंदाज येईल. आणि इकडून पुढे हे पहा, अहमदनगर 80 किलोमीटर, टाकळी डोकेश्वर आहे 37 किलोमीटर. आणि हे पहा, आता इकडून सिंगल रोड चालू होतो आणि सिमेंटचा रोड आहे तयार झालेला, म्हणजे चालू झालेला आहे पहा नवीन. अजून पण काम चालू आहे. हे पहा, इकडे उजव्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर अजून साईड पट्ट्या भरलेल्या नाही आहेत, जेणेकरून थोडंसं व्यत्यय येऊ शकतो प्रवासामध्ये. म्हणजे काम चालू आहे, होईल हळूहळू. काही परिसरात भरलेले आहेत. आता इकडे पाहिलं तर इकडे दोन्ही दिशेला दुतर्फा साईड पट्ट्या भरलेल्या आहेत. रोड पहा किती ब्रॉड झालेला आहे आणि इझी आहे, रहदारी असते. आंब्याला काय मस्त कैऱ्या लागल्यात. आता आंबे तर सीझन संपत आलं आंब्याचं. पावसाळा पडला की भरपूर लोक आंबे खात नाहीत. लवकरच आंब्याचं सीझन संपेल. इकडे मध्ये मस्त व्हाईट पट्टा मारलेला आहे, त्याच्यामुळे रोड दिसून येतो चांगला.
स्पीडचं लिमिट पाहिजे, पण कुठेही असं तुम्हाला बोर्ड दिसत नाही आहे. काय कारण असू शकतं, कदाचित रोड कंप्लीट झालेला नाही आहे त्याच्यामुळं बोर्ड लावलेला नसेल स्पीडचा. बाकी गर्दी पहा तुम्ही, किती भयंकर गर्दी या रोडला. बाकी जो ध्वज तुम्हाला दिसतोय ते आहे राजुरी गाव. आता राजुरी गावाच्या आपण नजीक आहे. राजुरी गावचा हा टर्न, रोडमध्ये काही बदल केलेला नाही आहे. जर स्ट्रेट गेला असता रोड तर पुढे गाव आहे, त्याच्यामुळं हा साईडने काढलेला आहे, एक वळण दिलेलं आहे इकडे रोडला. बाकी कसे लोक असतात. आता ओव्हरटेक करत नव्हता आधीपर्यंत आणि आता ओव्हरटेक करायला लागला. मी ओव्हरटेक करत होतो तर तो सुद्धा ओव्हरटेक करायला लागला. मी हॉर्न देखील दिला होता पण नाही. ठीक आहे, असो. बाकी हे राजुरी गाव. राजुरी गावामध्ये देखील मध्ये काम चालू होतं पण पूर्ण झालेलं ते. आणि आता एक राजुरी गाव पण चांगलं मोठं झालेलं आहे. हे पहा, सगळीकडे म्हणजे रोडची जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर तुमचा सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. व्यापार वाढतो. दळणवळण व्यवस्था व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. थोड्याच वेळात आता बेल्ला गाव येईल. बेल्ले गावातून पण गावात जाणार नाही आहे तर गावच्या बाहेरून एक बाह्य वळण दिलेलं. आणि गुलमोहराची झाडं पाहतो मी, किती सुंदर दिसतात आहेत. किती म्हणजे खूपच छान. एक वेगळ्याच आपण सिटीमध्ये आलोय असा फील येतो त्या झाडांकडे पाहिल्यावर. असो, बाकी एकदम सुसाट आहे रोड. एक बाईकला वगैरे कुणालाही ओव्हरटेक करताना एक छोटासा हॉर्न प्रेस करत जावा, जेणेकरून त्या व्यक्तीला आपण ओव्हरटेक करतोय किंवा आपण मागून येतोय याची खात्री होईल. आणि एक थोडंसं तो सावध होईल. अचानक मध्येच येतात, त्याच्याकरता एक हॉर्न वाजवायला काय हरकत नाही. काहींना त्रास होतो, त्रास याचा की हॉर्न नॉक केल्याबद्दल. पण एक हॉर्न आपण प्रेस केल्यावर जर समोरच्याला जर त्याची खात्री होत असेल, माहिती होत असेल, तर अपघात होण्यापेक्षा ते फायदेशीर आहे. म्हणून एक हॉर्न थोडासा नॉक करायचा आणि मग ओव्हरटेक करायचं, जेणेकरून तो जर राईटला येणार असेल तर तो देखील थांबतो. काही लोक थांबतात, भरपूर 90% लोक थांबतातच. आता हे आलेलं आहे बेल्ला गाव. आणि बेल्ले गावानंतर रहदारी फार कमी होते, तुम्हाला गाड्या देखील कमी पाहायला मिळतील. कारण इकडून तुम्हाला शिक्रापूरला देखील जाता येतं, म्हणजे चाकण शिक्रापूर रोडला. इकडून हा राईट घेतला तर तुम्ही
चाकण शिक्रापूर रोडला जाता, तो एक फायदा आहे. आणि सांगायचं हे झालं तर पुण्यात तुम्ही जास्त लवकर पोहोचू शकता. पुणे असेल, सातारा असेल, सांगली वगैरे साईडला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. लोक पुणे नाशिक हायवेने गेल्यावर त्यांना पुण्यातून जावं लागतं. हा एक चांगला मार्ग आहे. पुण्याच्या बाहेरून निघतो हा रोड, त्याच्यामुळं हा रोड जास्त यूज करतात. या बेल्ले गावातून राईड घेतल्यावर शिक्रापूरला जाता येतं, रांजणगाव वगैरे त्या साईडला. भरपूर ट्रक्स वगैरे या साईडने जातात. म्हणजे पुणे नाशिक हायवेने येऊन नाशिक साईडने जर आले असतील तर पुण्यात न जाता ते लेफ्ट घेऊन, आळेफाट्यातून लेफ्ट घेऊन बेल्ला गावात येतात. बेल्ले गावातून राईड घेऊन ते पुढे त्या परिसरात जातात. एक चांगली कनेक्टिव्हिटी. आणि तेच कदाचित कारण असू शकतं या समोरच्या गाड्या ज्या आहेत त्या कमी होण्याचं. म्हणजे इकडे बेल्ले गावातून पुढे गाड्या फारशा कमी येतात फार. आणि बेल्ला हे गाव खूप प्रसिद्ध आहे. इकडे बैलांचा बाजार भरतो, सोमवारी बाजार असतो, इकडे मोठा बाजार असतो. आणि संडेला इकडे पालातलं जेवण जे बोलतात, नॉनव्हेज जे खातात जे लोक, त्यांच्यासाठी पालातलं जे जेवण आहे, पालातलं म्हणजे एक अशी ताडपत्री लावून जेवण असतं तिकडे. आणि भारतीय बैठक असते. आपल्या घरी बसून जसं जेवतो आपण तशा पद्धतीने खाली बसून मस्तपैकी नॉनव्हेजवर ताव मारता येतो तुम्हाला. आणि त्यालाच पालातलं जेवण बोलतात. संडेला ते पालातलं जेवण असतं. आणि मंडेला बाजार असतो. तिथे बैलांचा खूप मोठा बाजार भरतो. जुन्नर तालुक्यात हा खूप मोठा बाजार आहे. आणि सोबतच तुम्हाला जी काही कडधान्य वगैरे असतात ते देखील या बेल्ला बाजारात खूप छान भेटतात. आणि एकदम जे गावरान आपण बोलतो ते गावरान पद्धतीचं सर्व कडधान्य आपल्याला या ठिकाणी मिळतात बेल्ले गावात. चांगलं गाव आहे. आणि हे डाव्या हाताला असलेलं पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, समर्थ पॉलिटेक्निक. हे देखील खूप मोठं आहे आणि भरपूर विद्यार्थी इकडे शिकायला येतात. हे बघा, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बेल्ले इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि पुढे एकदम असा परिसर शांत होत जातो. आणि बेल्ला सोडलं एकदा की मला एकदम छान असं प्रसन्न वाटतं गाडी चालवायला. गर्दी नसते, रहदारी नसते, एकदम छान असे डोंगर साईडला. आणि मोकळा परिसर आहे, एकदम मोकळा परिसर. आता एवढ्यात 5-1 वर्षात भरपूर म्हणजे गर्दी व्हायला लागली. हळूहळू लोक रस्त्याच्या दुतर्फा यायला लागलीत. म्हणजे व्यवसायानिमित्त असतील किंवा राहण्याच्या निमित्ताने. तर हेच सांगायचंय की म्हणजे इकडे एकदा बेल्ला सोडलं की गाडी चालवायला एवढं मस्त वाटतं, मजा येते. शांत असतो परिसर. हे पहा, लांबपर्यंत गाडी नसते, काय नाही. आणि हीच परिस्थिती तुम्हाला अहिल्यानगरपर्यंत अशीच असते. एकदम शांत परिसर आहे हा. आणि मस्त एकदम प्रसन्न आहे गाडी चालवण्यासाठी. आणि आता पुढे थोड्याच वेळात गुळुंचवाडी हे गाव येईन. गुळुंचवाडी खूप फेमस झालं एका कारणामुळं. आत्ता एवढ्यात हे पाहिजे इकडे सध्या काम चालू आहे. गुळुंचवाडीचं काम आधीच व्हायला पाहिजे होतं. त्याचं कारण असं झालं, गुळुंचवाडी हे गाव एकदम रोडला खेटून आहे आणि जास्त स्पेस नाही आहे रोडमध्ये. पण आत्ता झालेलं आहे. तुम्हाला आत्ता हे गाव तुटलेलं आहे. पण आधी जेव्हा गुळुंचवाडी हे गाव होतं ते रोडचं एकदम चिटकून होतं. आणि याचं कारण असं की कारण असं की या ठिकाणी एक अपघात झाला. वरून एक 10 टायरचा हायवा येत होता, माती भरून किंवा हे असा जो हायवा आहे तो येत होता. आणि या गावातच हे रोडला लागूनच उजव्या साईडला हे तोडलेलं आहे सगळं. हे आधी एकदम खेटून होतं, आत्ता एवढं तुटलेलं आहे हे. आणि हे राईट साईडला एक स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी निमित्त इकडे कुणाचा तरी विधी होता आणि तो विधी उरकून ग्रामस्थ जे ते रोडच्या कडेने या रोडवरून गावात येत होते. तर समोरून असं झालं, आने घाटाचा हा तीव्र उतार आहे. तिकडून येताना तो ट्रक तिकडून येत होता हायवा आणि प्रचंड भरलेला होता आणि त्याचे ब्रेक फेल झाले
आणि त्याने माहिती नाही ब्रेक फेल झाल्यावर असं काय झालं असं ना अचानक, पण ते येताना पूर्ण ते जी रोडची लोक होती, कारण जो क्राऊड होता तो विधी झाल्यानंतर सगळा बाहेर आला होता आणि सगळे रोडने चालले होते. तर ते जवळजवळ 10 ते 12 लोकांना त्या ट्रकने चिरडलं. त्या लोकांचा जीव गेला तिकडे. हे असं गुळुंचवाडी हे गाव म्हणजे खूप भयानक गाव त्यावेळी झालं होतं. त्याच्यानंतर गाव वगैरे असं म्हणजे रोडला जी जागा आहे, तर त्या गावातून बाहेरून रोड बनवणार वगैरे अशा भरपूर हे गोष्टी झाल्या. पण आता हे घाटात काम चालू आहे. आता हा घाट आहे आने घाट, आणि छोटा घाट आहे पण तेवढाच भयंकर देखील आहे. तुम्ही पाहू शकता आने घाटात देखील भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत. मी सावध करतोय, मी सांगत नाहीये, फक्त या परिसरात सावकाश चला हेच सांगायचे मला, कारण यासाठी मी सांगतोय अपघात झालेले आहेत. बाकी असं मला घाबरवण्याचे काही उद्देश नाहीये माझा तुम्हाला. बाकी हा परिसर पहा, इकडे पावसाळ्यात खूप मोठा वॉटरफॉल देखील असतो. लेफ्ट साईडला एक शंकराचं मंदिर देखील आहे खाली घाटात. आणि आने गावाची प्रसिद्ध आमटी ही याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात आने गावात आपण येऊ. हे पहा इकडे रोडचं काम चालू आहे. आत्ता एवढ्याच झालेला रोड आहे हा. आधी हे पहा हे असंच होतं पूर्ण. आत्ता एवढ्यात थोडक्यात झालेला रोड आहे हा. काही एक 15 दिवस ते महिन्यापूर्वी झालेला रोड आहे हा. हा जुना रोड होता घाटात. तीव्र वळण आहे इकडे. इकडून थोडं पुढे आने गावाच्या पुढेपर्यंत रोडचं काम चालू आहे. लेफ्ट साईडला हा धबधबा असतो, मोठा वॉटरफॉल असतो. पावसाळ्यात खूप प्रसन्न असतं वातावरण हे इकडे. सध्याची परिस्थिती पहा रोडची. पहा हे हायवा एवढी माती घेऊन येतात वरून पहा, आणि खूप वेगात येतात. छोट्या गाड्यांची कामं नाहीत म्हणजे त्यांच्या समोर पूर्ण आता अंगावर चाला होता आपल्या. बाकी पहा राईट साईडला खांडलेलं आहे अजून. इकडे तर डांबरी रोड आहे. इकडे अजून काही काम झालेलं नाहीये. गुळुंचवाडीच्या पुढे रोडचं काम झालेलं नाहीये. धन्यवाद. घाट समाप्त. या ठिकाणी घाट संपलेला आहे. मस्त रोड होता, असा शांत रोड होता, काळा कुट्ट असा. आता सिमेंट रोड झालेला आहे. आणि साईडच्या ज्या पवनचक्क्या आहेत ना त्या एवढ्या भारी आहेत ना, त्याच्या शेजारूनच जाते गाडी. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. मस्त फिरत असतात त्या. गाव